न्यायाधीशाच्या विरुद्ध पार्लमेंटमध्ये इम्पीचमेंटची नोटीस ही डीएमकेनी त्या ठिकाणी मूव्ह केली होती। डीएमकेनी अशा प्रकारे हिंदुत्व विरोधी भूमिका घेणं हे अपेक्षित होतं, परंतु उबाटाच्या खासदारांनी अशा प्रकारच्या इम्पीचमेंटच्या नोटीसवरती सही करून त्यांची हिंदुत्व विरोधी भूमिका, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली देणारी भूमिका, शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला दुःख देणारी भूमिका ही उबाटाच्या खासदारांनी घेतली असून स्वतःच्या मतांच्या लांगुलचालना करता, स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता कुठल्या थराला उद्धव ठाकरे गेलेले आहेत हे संपूर्ण देश पाहत आहे। कुठल्याही प्रकारची कुठल्याही विषयावरती भाजप शिवसेना आणि रिपाईमध्ये हरकत नाही। आमचे एकमेकांबरोबर चांगले संबंध आहेत, चांगलं कोऑर्डिनेशन आहे आणि योग्य वेळी 227 वॉर्डांमधल्या कुठल्या वॉर्डावरती कुठल्या पक्षाचा उमेदवार लढेल ही स्थानिक सेंटिमेंट, त्या ठिकाणच्या जनतेची भावना लक्षात घेऊन त्याचा निर्णय करण्यात येईल। परंतु 227 वॉर्डांवरती महायुती लढेल आणि महायुतीचा महापौर विराजमान होईल। रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गात युती तोडली होती असं निलेश राणे आताही म्हणतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतात त्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात। मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांचे ॲस्पिरेशन्स या निवडणुकीशी जोडले गेलेले असतात। कार्यकर्त्यांची भावना असते की आपण ही निवडणूक लढावी, माझ्या पक्षाने ही निवडणूक लढावी आणि त्यामुळे अशा ग्राउंड लेवलच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या ॲस्पिरेशन्समुळे अशा प्रकारची कॉम्पिटिशन ही निर्माण होते। मतभेदही होतात, परंतु आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मनभेद झालेला नाही। पुढे म्हणाले की झिरो समजत होते आम्हाला, त्यांना आम्ही ताकद दाखवली भाजपाला असंही म्हटलं निलेश राणे। असं आहे की भावनेच्या आहारी जाऊन जर कोणी असं वक्तव्य केलं असेल, परंतु मी पुन्हा एकदा सांगतो आमच्यामध्ये मतभेद असतील परंतु मनभेद अजिबात नाहीत आणि जे मतभेद सुद्धा होते ते सुद्धा आता मिटलेले आहेत।